राहुरी शहरातील करण साळवे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अक्षय पवार, भारत ढोकणे आणि ओंकार डहाके या तिघांना न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी राहुरी शहरातील न्यायालयीन आवारामध्ये तरुणांनी मोठी गर्दी केली होती। राहुरी शहरातील करण साळवे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अक्षय पवार, भारत ढोकणे आणि ओंकार डहाके या तिघांना न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 20 फेब्रुवारी रोजी करण साळवे याने आपल्या राहत्या घरामध्ये फाशी घेतली होती। करणच्या नातेवाईकांनी त्यांच्या मित्राकडे चौकशी करून 21 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसांमध्ये करणचा भाऊ भूषण साळवे याच्या फिर्यादीवरून अक्षय सुनील पवार, ओंकार सुनील डहाके आणि भारत भाऊसाहेब ढोकणे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। या घटनेतील तपासी अधिकारी सौ सदावर्ते यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही आरोपींचे मोबाईल लोकेशन घेतलं आणि मिळालेल्या माहितीनुसार गुलाब मोरे, भीमराज पाटील आणि चालक वाघसकर आदींचं पथक तयार करून नगर तालुक्यातील बायपास जवळून तीनही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केलाय। 22 फेब्रुवारी रोजी तीनही आरोपींना राहुरी न्यायालयासमोर हजर केलं। त्यावेळी न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी शहरातील तरुणांनी न्यायालयाच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती। मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।